एकाच हाताने सहज बनतील असे हे महिनाभर टिकणारे रव्याचे लाडू आणि तोंडात टाकताच विरघळतील अगदी असे हे मऊसूत रव्याचे लाडू कसे करायचे ते बघूया. पण व्हिडिओ जर माझा पहिल्यांदाच बघत असाल आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून सपोर्ट करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण यामध्ये मी वजनी आणि वाटी दोन्ही असं प्रमाण सांगितलेलं आहे. यामुळे तुमचे लाडू अगदी मऊसूत असे आणि महिनाभर टिकतील असे हे अगदी परफेक्ट प्रमाणात असे तुमचे लाडू होणार आहेत. आणि पाक कसा करायचा ते देखील याची मी एक टिप्स सांगितलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर वजनी प्रमाणाने म्हणाल तर इथं मी अर्धा किलो रवा घेतलेला आहे. तर त्यासाठी मी 350 ग्रॅम साखर घेतलेली आहे आणि 170 ग्रॅम तूप घेतलेलं आहे आणि 170 ग्रॅम पाणी घेतलेलं आहे आणि थोडीशी वेलची पावडर देखील घेतलेली आहे. आता वाटीचं प्रमाण मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. तर सुरुवातीला आपण इथं 170 ग्रॅम तूप जे घेतलेलं आहे ते तूप आपण एका कढईमध्ये काढून घेऊया आणि एक चमचाभर तूप फक्त मी वाटीमध्ये या थोडंसं शिल्लक ठेवणार आहे, त्याचा आपण वापर नंतर करणार आहे. आता तूप आपल्याला इथं छान असं कडकडीत गरम करायचं आहे. अगदी असं तूप चांगलं कडलं पाहिजे. थोडासा चिमटभर रवा यामध्ये टाकून बघायचा. तुपात रवा टाकल्यानंतर असा जर रवा पटकन वरती आला की समजायचं आपलं हे तूप अगदी परफेक्ट असं कडकडीत गरम झालेलं आहे. आता यावेळीच आपल्याला यामध्ये रवा घालून घ्यायचा आहे, अर्धा किलो रवा. आणि आपल्याला लो गॅसवर बरोबर 15 मिनिट हा रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. जर तुम्हाला रवा कसा भाजायचा हे समजत नसेल, जर 15 मिनिट तुम्हाला नाही समजले तर तुम्ही घड्याळ लावून बरोबर आपल्याला हा लो गॅसवर 15 मिनिट आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे. आणि रवा कंटिन्यू भाजत राहायचा, जेणेकरून तो खाली चिकटणार नाही आणि आपला रवा करपणार नाही. म्हणून याला एकसारखं सतत असं कंटिन्यू आपल्याला 15 मिनिट भाजत राहायचं आहे. आणि आता वाटीचे प्रमाण म्हणाल तर 2.5 वाटी रवा घेतलेला आहे. तर त्यासाठी 2 वाट्या साखर घेतलेली आहे, 1 वाटी तूप घेतलेलं आहे आणि 1 वाटी पाणी घेतलेलं आहे. म्हणजेच अर्धा किलोचे तुम्हाला मी वजनी आणि वाटी असे दोन्ही प्रमाण मी इथं सांगितलेलं आहे. या प्रमाणाने जर तुम्ही सगळं साहित्य घेतला तर अगदी असं तुमचे लाडू हे मऊसूत तोंडात टाकताच विरघळतील असे तयार होणार. आता जवळजवळ एक 10 ते 12 मिनिट झालेले आहेत आणि चमचाभर जे आपण तूप घेतलं होतं ते तूप आपल्याला अगदी शेवटी घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा एक 2 मिनिट आपल्याला लो गॅसवर पुन्हा छान असा रवा भाजून घ्यायचा आहे. हे चमचाभर तूप आपण 10 ते 12 मिनिटानंतर का घातलं तर लाडू संपेपर्यंत या तुपाचा वास आपल्या ह्या लाडूला तसाच राहतो. म्हणून शेवटी अगदी यामध्ये आपण एक चमचाभर असं हे तूप घालून पुन्हा हे 2 मिनिट आपल्याला रवा लो गॅसवर भाजून घ्यायचा आहे. म्हणजे जर कंटिन्यू म्हणाल तर बरोबर 15 मिनिट हा लो गॅसवर मी रवा भाजून घेतलेला आहे. आता हा रवा काय करायचा आहे आपल्याला ताटामध्ये साईडला काढून घेऊया. कारण रवा जर तसाच कढईमध्ये ठेवला तर तो खाली चिकटू शकतो किंवा करपू शकतो. म्हणून याला ताटामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि थोडंसं आपण असं पसरून घेऊया. आता यानंतर काय करायचं आहे आपल्याला पाक करायचा आहे. तर त्यासाठी 170 ग्रॅम पाणी घेतलेलं आहे आणि वाटीने म्हणाल तर 1 वाटी हे पाणी आहे आणि 1 वाटी पाण्यासाठी 2 वाट्या इथं साखर घेतलेली आहे. आणि आता याचा आपल्याला एकतारी असा पाक करून घ्यायचा आहे. पाक करण्यासाठी एकतारी पाक करण्यासाठी जवळजवळ एक 4 ते 5 मिनिटातच हा पाक तयार होतो. आता गॅस मी फुल्ल सुरुवातीला केलेला आहे, कारण साखर विरघळण्यासाठी आणि पाकाला छान अशी उकळी पाण्याला येण्यासाठी सुरुवातीला मी गॅस असा फुल्ल करून घेतलेला आहे. आणि त्यानंतर मीडियम गॅसवर आपल्याला एक 4-5 मिनिट हा पाक थोडासा शिजवून घ्यायचा आहे. आता एखादा मिनिट झाला उकळी आली आणि एखादा मिनिट झाला की काय करायचं, यामध्ये 1-2 चमचे आपल्याला दूध घालून घ्यायचं. ही स्टेप नक्की करायची. यामुळे काय होतं की साखरेतील जी मळी जी असते ना ती या दुधामुळे ना या पाकाच्या वरती अशी साईडला येते आणि यामुळे काय होतं की आपले लाडू जे आहेत ते अगदी पांढरे शुभ्र होतात. आणि जर ही स्टेप नाही केली तर लाडू आपले थोडेसे काळपट दिसतात. त्यामुळे ही स्टेप नक्की करायची, कारण का आपल्याला हा पाक पूर्ण असा साफ करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकताय कडेला ना अशी मळी जमा झालेली आहे. आता ही कडेला साखरेतील जी मळी जमा झालेली आहे ही आपल्याला साईडला काढून घ्यायची आहे. हे काढल्यानंतर आपले लाडू ना अगदी असे पांढरे शुभ्र तयार होतात. पण जर तुम्ही ही मळी नाही काढली तर लाडू आपले थोडेसे कलरला काळपट होतात. त्यामुळे ही स्टेप एक नक्की फॉलो करायची. अगदी एक 4 ते 5 मिनिट आपल्याला हा पाक करून घ्यायचा आहे आणि एक 4 ते 5 मिनिटानंतर आपण हा पाक थोडासा चेक करायचा. आता पाक कसा करायचा ते देखील काहींना समजत नाही किंवा पाक अर्धवट कच्चा राहतो तर समजत नाही. तर त्यासाठी काय करायचं, पाक आपल्याला हाताला लावून चेक करायचं आहे. एक 4 ते 5 मिनिटानंतर आपण
हा पाक चेक करून घ्यायचा आहे। तर थोडंसं हाताला पाक लावून बघायचा आणि अशा पद्धतीने अशी एक तार जमायला लागली की समजायचं आपला पाक अगदी हा परफेक्ट आहे। यावेळी आपल्याला हा गॅस बंद करायचा आहे, जास्त आपल्याला पाक शिजवायचा नाही, नाहीतर तो 2 तारी पाक होऊ शकतो, म्हणजे जास्त पाक पुढे जाऊ शकतो। म्हणून एक तार अशी बनायला लागली की आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि यामध्ये अगदी शेवटी आपल्याला थोडीशी वेलची पावडर घालून पुन्हा या पाकामध्ये छान मिक्स करायची आणि वेलची पावडर अगदी शेवटी घालायची, म्हणजे वेलचीचा वास लाडूमध्ये असा छान असा येतो, म्हणून अगदी शेवटी वेलची घालायची। आणि त्यानंतर गरम पाकामध्येच आपल्याला हा भाजलेला जो रवा आहे तो गरम पाकामध्येच आपल्याला घालून घ्यायचा आहे। अगदी पाक हा थंड वगैरे काही नाही, गॅस बंद केल्यानंतर गरम पाकामध्येच आपल्याला घालून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर रवा हा पाकामध्ये छान असा एकजीव करून घ्यायचा, म्हणजेच मिक्स करून घ्यायचा आणि याला झाकण लावून आपल्याला बरोबर 45 मिनिटे तरी हा पाक रव्यामध्ये मुरण्यासाठी लागतो। पण 15 मिनिटानंतर पुन्हा एकदा आपल्याला हे थोडंसं हलवून घ्यायचं आहे, म्हणजेच प्रत्येक वेळी आपल्याला या 45 मिनिटामध्ये 15-15 वेळी प्रत्येक वेळी आपल्याला झाकण काढून थोडंसं याला हलवून घ्यायचं आहे। आता मगापेक्षा तुम्ही बघू शकताय थोडं दाटसर हे झालेलं आहे। आता पुन्हा याला आपण झाकण लावून एक 15 मिनिट आपल्याला पुन्हा ठेवून घ्यायचं आहे। आता पुन्हा 15 मिनिटानंतर, म्हणजेच आता अर्धा तास झालेला आहे, अर्धा तासानंतर पुन्हा एकदा आपल्याला हे थोडंसं हलवून घ्यायचं आहे। पण अजून देखील यामध्ये थोडासा ओलसरपणा, अजून या रव्यामध्ये थोडासा ओलसरपणा असल्यामुळे आपण पुन्हा एक 15 मिनिट पुन्हा ताट झाकून आपल्याला हा रवा मुरण्यासाठी अजून 15 मिनिट ठेवून द्यायचा आहे। म्हणजे जर म्हणाल तर टोटली आपल्याला 45 ते 50 मिनिट तरी रवा मुरण्यासाठी लागतो। आता जवळजवळ एक 45 मिनिट झालेले आहेत आणि अगदी रवा आपला छान असा मुरलेला आहे। तुम्ही आता बघू शकताय की छान असा रवा आपला मुरलेला आहे। तुम्हाला एखादं 5-10 मिनिट कमी जास्त लागू शकतं, कारण का रवा कसा आहे त्याच्यावर, पण रवा घेताना शक्यतो बारीकच रवा आपल्याला यामध्ये घ्यायचा आहे। आता हाताने आपल्याला रवा असा छान थोडासा मोकळा मोकळा करून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहेत किंवा बांधून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकताय की मी एका हातानेच हे सहज असे लाडू बांधतोय, अगदी असे हे मऊसूत हे लाडू इथं तयार होतात। एका हातानेच सहज बनतील, अगदी हे मऊसूत लाडू तयार होतात आणि महिनाभर हे लाडू असेच मऊ राहतात, कारण जे मी तुम्हाला वजनी आणि वाटी जे प्रमाण सांगितलं यामुळे महिनाभर आपले हे लाडू असेच मऊसूत राहतात, कठीण वगैरे काहीच होत नाहीत, कारण आपण रवा देखील छान भाजलेला आहे आणि यातील जे प्रमाण घेतलेलं आहे ते देखील अगदी परफेक्ट घेतलेलं आहे, त्यामुळे महिनाभर हा लाडू असाच मऊसूत राहणार। तर अशा पद्धतीने मी इथं हे लाडू सगळे बांधून घेतलेले आहेत किंवा लाडू तयार करून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकताय सहज आपले हे लाडू वळले गेलेले आहेत आणि तेवढेच हे लाडू अगदी मऊसूत असे तयार होतात। तर अशा पद्धतीने आपण हे अर्धा किलोचे हे ताट भरून असे छान ते लाडू तयार झालेले आहेत। आता तुम्हाला मी लाडू मोडून देखील दाखवते, अगदी लाडू सहज मोडला गेलेला आहे, तोंडात टाकलाच की विरघळेल अशा पद्धतीचे हे लाडू तयार झालेले आहेत। जर तुम्ही पहिल्यांदाच लाडू बनवत असाल आणि लाडू बनवताना जर भीती वाटत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच उपयोगी पडणार आहे, कारण मी अगदी बारीक सारीक टिप्स आणि सगळे प्रमाण अगदी वाटी आणि वजनी दोन्ही तुम्हाला अगदी परफेक्ट सांगितलेले आहेत की यामुळे तुमचे लाडू हे अगदी मऊसूत हे नक्कीच होणार। तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला तर चॅनेलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा।